आपण या गाडीच्या पाठीमागे आहोत. सकाळी 6 वाजल्यापासून ही गाडी आहे, पण या गाडीमध्ये आहेत उपायुक्त मॅडम. उपायुक्त मॅडम या ठिकाणी आता सांगलीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. तर मॅडम जी नमस्कार. मला एक तुमच्या पाठीमागे मी सकाळी 6:15 वाजल्यापासून आहे. 2 दिवस झालं समजतं की तुम्ही पहाटे फिरता. फक्त पहाटे तुम्ही एवढ्या लवकर का बाहेर पडलाय जरासं आमच्या सांगलीकरांना समजू दे. सगळ्यांना सांगलीकरांना गुड मॉर्निंग. आमचा एवढाच उद्देश आहे की बाबा कचरा वेळेवर व्हावा, घंटागाड्या लवकर जाव्या आणि काय समस्या सांगलीकरांच्या असतील जाणून घ्यावा. कंटेनर मुक्त शहर डिक्लेअर माननीय आयुक्त साहेबांनी केले, तर तिथं कचरा साठवू नये. पूर्ण कचरा घंटा गाड्यातच जावा यासाठी फिरती आणि कर्मचारी वर्ग वेळेवर येऊन वेळेवर काम व्हावं एवढ्या अपेक्षेनंच आम्ही इथं फिरती करत आहे. बघा, सांगलीला उपायुक्त म्हणून या मॅडम अनेक वेळा आल्या आणि आज परत आणि आलेले आहेत आणि परत आरोग्य विभागाचा यांच्याकडे चार्ज आहे. सांगलीकर भाग्यवान आहोत, सांगली मिरज कुप्पाडकर भाग्यवान आहोत आपण. कारण अशा एक लेडीज सिंगमच म्हणावं लागेल की एक लेडीज सिंगम का म्हणावं लागेल, तर एक लेडीज असून सुद्धा एवढ्या भल्या पहाटे मॅडम येतात की लोकांचं जे म्हणणं असतं की बोलतात बघा की अधिकारी आहेत त्यांना काय फरक पडतोय, ते काय करतात किंवा काय, तर काय करतात एक लेडीज कडे शिकण्यासारखं आहे. म्हणून मी मॅडम खरंच मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुम्हाला माझा सॅल्यूट आहे की आमच्या सांगलीकरांसाठी तुमच्यासारखे आम्हाला उपायुक्त भेटले. तुमच्या हातनं असंच काम होत राहावं आणि असाच प्रयत्न करत राहावा अशी माझी सांगलीच्या आराध्य दैवत गणपती चरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू.